यानंतर मी अकॅडमीचे संचालक आदरणीय सुरेश सोनवणे सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय सुरेश सोनवणे सर. हॅलो. माझे आता मागचे जे उभे विद्यार्थी आहेत, एक जण उभा राहील कोणीतरी मागे येणाऱ्या लोकांसाठी, पालकांसाठी पुढे आणायला, आणि बाकीचे सगळे खाली बसतील. एकच जण राहील, एक शिक्षक कोणीतरी मागे थांबायचं आहे. काहीतरी देणं लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दिवस आला पाहिजे, त्या दिवसाबद्दल बोलताना प्रथमतः आजच्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या या भागातील सन्माननीय व्यक्तिमत्व निखिलजी वारे साहेब, महेशजी नवले सर, नगरसेवक सुनीलजी त्र्यंबके साहेब, वसंतजी हंकारे सर, माझे मित्र, तसेच आम्ही सोबत कार्य करताना, खांद्याला खांदा लावून समाजामध्ये फिरताना नेहमीच मार्गदर्शकाची भूमिका बजावत असताना, मार्गदर्शक नाही तर समाजाचा मुलगा म्हणून काम करणारे सर्वच आमची ही टीम, कदाचित कोणाचं नाव राहून जाईल, पण आपण सर्व समाजाचे सेवक आहोत या नात्याने आपण झगडतात हे आपल्या व्यक्तिमत्वातून उमटतं. त्या सर्वांचं मी त्या ठिकाणी या गरुडजींच्या परिवारातर्फे स्वागत करतो. आज एक आगळा वेगळा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच बोलताना बोलत आलो आहे की मनुष्याच्या आयुष्यात 2 दिवस खूप महत्त्वाचे असतात. एक दिवस ज्या वेळेस आपण जन्म घेतो तो, हा दिवस जन्म घेतलेला प्रत्येकाला बघायला मिळतो. तो तुम्हाला बघायला मिळालेला आहे, प्रत्येकाला या समाजामध्ये वावरण्याला प्रत्येकाला एक दिवस बघायला मिळतो. तो आहे महत्त्वाचा दिवस, तुम्ही जन्माला आलात तो दिवस. आणि दुसरा महत्त्वाचा दिवस आहे तो असा की आपण जन्माला का आलो हे सिद्ध करणारा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. काही मोजकेच लोक असतात, ते सिद्ध करतात मी का जन्माला आलो. त्यापैकी आज ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, ज्या आईवडिलांचा सत्कार झाला, समोर विचारमंच बसलेले आहेत, यांनी स्वतःला सिद्ध केलं की मी का जन्माला आलो. आणि ज्या ज्या आईवडिलांचा सत्कार झाला त्यांच्यासाठी तर मी बोलेन की त्यांच्या मुलांनी त्यांची ओळख आता वेगळ्या नावाने केलेली आहे. याची उदाहरणं पुढच्या 10 ते 15 मिनिटात मी नक्कीच देईन. पण आजचा दिवस काय आहे तर त्या गुणांचा त्या ठिकाणी सत्कार, आपल्या आईवडिलांचा सत्कार मुलांच्या कर्तृत्वाने व्हावा, त्यासाठीचा आजचा दिवस नक्कीच महत्त्वाचा आहे. 2 गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टीवरती बोलेल. एक, आपल्या जीवनाला सार्थकी करावं लागतं. आपली ओळख समाजामध्ये आपण जीवनात एकदा येतो, काहीतरी करून जावं लागतं. त्या करण्याचा तो दिवस तुम्ही बघितलाय. खरं तर त्या सत्कार मूर्तीचं मी मनापासून अभिनंदन करेन की आता त्यांनी त्यांची ओळख, त्यांच्या वडिलांची ओळख त्यांच्या नावाने केलेली आहे. मी बोलायला सुरुवात करण्या अगोदर माझ्या काही माता भगिनी, आई वडील इथं आलेले आहेत आणि आजचं बोलणं त्यांच्यासाठी नाहीच आहेत, माझे मागे बसलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे. आपण या अकॅडमीमध्ये पहिल्या दिवशी येतो, आल्यानंतर एक मनामध्ये जिद्द असते, मनामध्ये एक प्रेरणा असते, आत्मविश्वास असतो, एक मोठी ओळख असते की मला हे करायचं, मला पोलीस बनायचं, मला आर्मीत जायचं, मला नेव्हीत जायचं, मला एअरफोर्सला जायचं आहे, मला MPSC करायची आहे. तो ठाम विश्वासाने इथं येतात. आणि आल्यानंतर घडतं काय, सरांनी सांगितलं त्याबद्दलही मी बोलेन. त्यातले 100 विद्यार्थी आल्यानंतर 80 विद्यार्थीच त्या लेवलला शेवटपर्यंत टिकतात. 20 विद्यार्थी सर पळून जातात, ते सगळ्या विचारमंचाला मी सांगेन. आणि ते तुमच्याकडे येतात किंवा कुठल्याही पुढाऱ्याकडे जातात, मला तिथं हे नाही, ते नाही, ते नाही, त्यामुळे मला घरी राहायचं आहे. काय नसतो
याचं मर्तीमूर्त उदाहरण आज मला तुम्हाला द्यायचं आहे. भविष्यात मुलाच्या 15व्या वर्षी 14व्या वर्षी आई वडील मोबाईल देतात. आल्यानंतर तो इथे हिसकावून घेतला जातो आणि तो घेतला की लगेच त्याला तिथं राहणं त्या ठिकाणी अशक्य होतं. मग घरी जाण्यासाठी बहाणे भेटतात आणि तो घरी चालला जातो. आज त्यांच्या कानापर्यंत माझा आवाज नक्कीच जाईल. मग आता राहिले 80. गरुडची काही जादूची छडी नाही की 80च्या 80 नोकरीला लागतील. पण एक मोठ्या आत्मविश्वासाने माझ्या या शिक्षकांच्या जोरावरती मी नक्कीच बोलतो, त्या 80 पैकी 50 ते 60 मुलांचं सिलेक्शन त्या ठिकाणी दिलं जातं. आता राहिले 30. ते कुठे जातात तेही मला सांगायचं आहे. ते 30 का लागत नाहीत? कारण कुठे ना कुठे समाजामध्ये हा एक मतप्रवाह बनलेला आहे की कुठे मेहनत घ्यायची नाही आहे, आयतं भेटलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या या विद्यार्थ्यांना मला एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. आपण आपल्यासाठी नाही लागायचं आहे. आपल्याला आपल्या आईबापांनी जे 1 लाख 1.5 लाख 50,000 रुपये खर्च करून तिथे टाकलाय त्यांच्या नावासाठी आणि त्यांचा सत्कार, याच्यापेक्षा कुठलीच मोठी गोष्ट नाही की मुलामुळे आई वडिलांचा सत्कार होतो. मी आज 2-3 पालकांना मुद्दाम बोलणार हे याच्यासाठी की तुम्हाला कळेल की नेमकी भावना काय असते. आत्ताच काही पालक इथं आलेले होते. कोणाकोणाची मुलं लागलेले हात वरती करा बरं. एक माईक मला दिलं पाहिजे. मी आज 2-3 गोष्टीची क्लॅरिटी याच्यासाठी करतोय की तुम्ही लक्ष द्या. मागे बसलेले सर्व विद्यार्थी, आजचा प्रोग्राम तुमच्यासाठीच आहे. एका ताईच्या हात वरती करा. कोणाच्या हातात माईक द्या. हा ताई समोर द्या. आता कुठून कोण आलंय मला काहीच माहित नाही. ताई माईक द्या. घ्या घ्या घ्या. मुलगा की मुलगी नोकरी लागली तुमची? मुलगा. मुलगा नोकरी लागलाय. कोणत्या डिपार्टमेंटला लागलाय ताई? इंडियन आर्मी. आर्मी मध्ये जॉईन झालेला आहे. हा ताई कुठून आल्या मला माहित नाही. तुम्ही ज्या गावच्या असाल त्या गावामध्ये किती मुलं आतापर्यंत गव्हर्नमेंट जॉबला आहेत? भरपूर विद्यार्थी. आता तुमची त्या गावामध्ये ओळख काय नावाने होते? तुम्हाला काय म्हणतात बाकीचे लोक? तुमची ओळख आता तुमच्या नावाने होते की आर्मीवाल्याची आई म्हणून होते? काय म्हणून होते? आर्मीवाल्याची आई. आर्मीवाल्याची आई. बघा, दिवस पलटतात. ज्या मुलाला आईच्या नावाने ओळखलं जायचं आज ते गाव आर्मीवाल्याची आई, नेव्हीवाल्याची आई, एअरफोर्सवाल्याची आई असं म्हणून ओळख होते. त्या पंचक्रोशीतली ओळख बदलते. एक नक्कीच सांगेन की मातेला याच्यापेक्षा कोणती गोष्ट मोठी असू शकते की आपला मुलगा काहीतरी करतोय, ते छाती त्यांची 2 इंचाने फुललेली नेहमी समाजात राहते. मी आज अशा समाजात आई वडील बघतोय की मुलगा माझा आहे सांगायला लाज वाटते. सांगायला लाज वाटते हा माझा मुलगा. इतके वाया गेलेले, टुकार, व्यसनाधीन झालेले युवक बघितल्या जातात तेव्हा खेद वाटतो की आई वडिलांनी त्यांना जन्म देऊन त्या ठिकाणी पश्चाताप करण्याची वेळ येते आणि एक असा परिवार भेटतो की त्याचे मुलांची ओळख आता मुलाच्या नावाने आई वडिलांची ओळख झालेली दिसते. आणि हे जे आनंद अश्रू असतात त्या मातेच्या डोळ्यात आलेले अश्रू फक्त काय एक शब्द निघाला, माझ्या मुलामुळे माझी ओळख झाली, हीच मोठी गोष्ट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ही ओळख निर्माण नाही करू शकलो तर मला वाटतं आपल्या जीवनावरती त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला लाज वाटते. म्हणून आजच्या दिवशी मनात घ्यायचंय, आज तिथे बसलेला आहात, खुर्ची तुम्हाला दिलेली आहे. खुर्चीचं महत्त्व मी तुम्हाला एका शब्दात सांगेन. तुम्ही बगीच्यामध्ये फिरायला जा, तुम्हाला खुर्ची भेटते, बाग भेटतो, कोणी येऊन बसतं. कुठेही जा, एसटी स्टँडवरती जा, तिथेही खुर्ची भेटते. आताही तुम्हाला मी खुर्ची दिलेली, त्या खुर्चीची किंमत या खुर्चीची किंमत सेम आहे. ती 500ची असेल, ही 500ची असेल.
आज फरक काय बघा. खुर्चीची किंमत सेम आहे, तुम्ही खुर्चीवरती आहात, पण किती जरी काही झालं तर मी त्या मागच्या मुलाला या खुर्चीवरती बसू शकत नाही. कारण असं आहे की तुम्ही ती पोझिशन मिळवलेली नाही आहे. त्या खुर्चीची व्हॅल्यू ही आहे की ती मिळवण्यासाठी मेहनतच घ्यावी लागेल. एका शब्दात सांगेल, खुर्चीवरती बसण्यासाठी कर्तृत्व लागतं, तरच त्या ठिकाणी बोलवल्या जातं. विना कर्तृत्ववाल्याला आम्ही इथं आणू शकत नाही. हजारो विद्यार्थी येतात, ज्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं, त्याचा मान सन्मान होतो, त्याच्या आईवडिलांच्या पिढींचा विचार होतो, त्यामुळे त्या खुर्चीला महत्व आहे. बघा, असंख्य खुर्च्या असतात. राजाच्या खुर्चीवरती जाऊन बसा बरं, बसता येईल का? बरं, राजाची खुर्ची घरी विकत आणा आणि बसा, तो फील येईल का? नाही येणार. जेव्हा अंगावरती वर्दी चढते, एक नोकरीचा लोभो लागतो, त्याचं व्हॅल्यू किती वाढते हे या मुलांच्या परिवाराकडे बघितल्यानंतर कळेल. आणि ते तुमच्याकडे तुम्हाला आता करायचं आहे की इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस हे ठरवून जगायचं आहे की इथून पुढे एक कार्यक्रम होणार आहे. आणि मी आज या मान्यवराच्या साक्षीने कार्यक्रमाचं जाहीर करतोय. माझा प्रत्येक भाषण त्या ठिकाणी युट्यूबला जातं, टीव्ही वरती जातं, रेकॉर्ड होतं. आजही रेकॉर्ड करून ठेवा. इथून पुढे येणाऱ्या एप्रिल मे महिन्यामध्ये 15,000 पोलिसांची राज्याची भरती चालू आहे. आणि मी छाती ठोकपणे माझ्या एकट्याच्या जीवावरती बोलत नाही. 15,000 पदांची भरती चालू आहे आणि या भरतीचा निकाल एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये, जून पर्यंत लागेल. 1-2 महिने मागे पुढे होते, पण ज्या वेळेस लागेल त्यावेळेस गरुडजीच्या 500 विद्यार्थ्यांनी या पोलीस भरतीमध्ये वर्दी मिळवलेली असेल. पण त्यात तुम्ही असाल की नाही हे तुम्हाला बघायचं आहे. 500 विद्यार्थ्यांचा सत्कार सर यावर्षी होणार आहे आणि तो सत्कार बघायला आपण सगळे असणार. पण मला अपेक्षित काय की ते कोण तुमच्यातले आहेत का, तुम्ही आहेत का, हा विचार करा. अंतर खूप कमी आहे, तिथून फक्त इथं यायचं आहे, दिवस कमी राहिलेले आहेत, किती करायचं ते ठरवा. आणि मी अभिमानाने एक गोष्ट नक्कीच सांगेन परत एकदा की ज्या ज्या आईवडिलांना आम्ही भेटतो, कालच पुणा ब्रँचला, काल नाशिकला, परवा पुणा ब्रँचला प्रोग्राम झाला. एका सत्कार समारंभात 250 जणांचा सत्कार करावा लागला. प्रोग्राम चालला 5 घंटे. 5 घंट्यामध्ये माझा कमराचा पुरा मणका, मी तर म्हणेन मला काय करावं लागलं माझं मला माहिती आहे. आणि तो मणका वागतोय त्या आई वडिलांसाठी. मला याचा आनंद आहे. आणि ती वेळ तुम्ही आणावी की त्या सत्काराचे मानकरी आपल्या आई वडिलांना करावं. आत्ताच या वर्षीचा चिल्खा ओरिसामध्ये नाशिकची नेव्हीची ट्रेनिंग पूर्ण झाली. 4,000 विद्यार्थी भारतातले होते. मी हे गरुडजींचं मोठेपण म्हणून सांगतच नाहीये, पण तुम्ही त्यात नाही हा खेद मला असतो. 4,000 विद्यार्थ्यांची ट्रेनिंग पूर्ण झाली आणि त्या ट्रेनिंगमध्ये, नेव्हीच्या ट्रेनिंगमध्ये गरुडजी अकॅडमीच्या 250 विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग पूर्ण केली. एका अकॅडमीच्या 250 आणि पूर्ण भारतातील बाकी 4,000 होते. हा अभिमान आम्हाला सार्थ आहे. पण या अभिमानाला आता गरज आहे तुमच्या यशाची. जर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकलात तरच तुमच्यामध्ये आणि त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी एक दुवा तयार होईल. आणि आज अपेक्षा ही आहे, आज जेही विद्यार्थी इथं फक्त शिक्षण घेत आहेत, मला अपेक्षित आहे की स्वतःला सिद्ध करा. आणि जोपर्यंत स्वतःला सिद्ध करणार नाही, तुमचा मान नसेल, सन्मान नसेल, कोणी विचारणार नाही. एक प्रश्न मी नेहमीच आईवडिलांना, आता नुकतंच कोणाचे मुलं लागले त्यांनी हात वरती करा बरं. आत्ताच माहिती आहे तिकडे पटकन फास्ट ताईकडे द्या, कोणाकडे द्या, काही फरक नाही पडत. त्या 2 नंबरच्या ताईकडे द्या. हा 2 नंबर ताई, हा तुम्ही घ्या ताई. तुमच्या मुलाचं आता सिलेक्शन झालं, किती तारखेला झालं? मुलगी किती तारखेला झालं? 12 महिने झाली सर. इंडियन नेव्ही मध्ये 12 महिने इंडियन नेव्ही मध्ये. तिच्या चिल्काला ट्रेनिंग झाली असेल, सांगितलं असेल तिने किती मुली होत्या तिथे, काय नाही. हो. काय असतं ती किंमत लागणाऱ्याला कळते. मला एक प्रश्न विचारता आहे, या 12 महिन्यामध्ये जे जे पाहुणे तुम्हाला ओळखत नव्हते,
गावातले ओळखत नव्हते ते आता किती जण ओळखायला जास्तीचे लागले? सर सर्वच. किती फोन वाजतात तुमची? ती ज्या दिवशी नोकरीला लागली त्याच्यानंतर हप्ताभर खूप वाजले सर, 4 महिने वाजले. 4 महिने सारखे फोन वाजत होते. फोन वाजले. ती जोपर्यंत ट्रेनिंग करून आली नाही चिलखाऊन तोपर्यंत सारखे फोन चालू होते. हा आहे माणसाच्या आयुष्यातला खरा दिवस. आणि मी तर नेहमीच म्हणेन या मुलींनी तर हे लक्षात घ्यावं, आज मुली आई वडिलांचं नाव त्या ठिकाणी किती कमवू शकतात या मुलीच्या आईकडे बघितल्यानंतर कळतं. ताई, एक प्रश्न शेवटचा, तुमच्या गावात सोडा, आजूबाजूच्या 4-5 गावात आतापर्यंत किती नेव्हीला मुलं लागलेले होते? सर आमच्याकडे तर कोणीच नाही. गावातली पहिलीच मुलगी आहे. गावातली पहिली. हो, गंगापूर. मी काही संभाजीनगरमध्ये मोजून सांगत नाही आणि हे तुमच्या तोंडातून निघलं. आत्ताच एक सांगेन, ज्या वेळेस आपण गावातलं पहिलं हे नाव कमावतो त्यावेळेस खूप मोठा अभिमान असतो. आणि आज त्या गोष्टीची गरज या उर्वरित पालकांना, त्यांचे आईवडील 4-4.5 हजार रुपये मंथली आम्ही घेतो, आम्हालाही दुःख आहे. किती कसे कमवत असतील, बाकीच्या मुलांनी हा विचार करावा. आणि नक्कीच आजच्या दिवशी जास्त मी बोलणार नाही, कारण मला मान्यवरांना बोलायला चान्स द्यायचा आहे. मी तुमच्यासोबत वारंवार बोलतो, पण एकच सांगेन, आज ठरवण्याचा दिवस आहे. माझ्या आई वडिलाला जोपर्यंत मी सक्सेस होणार नाही, जोपर्यंत माझ्या हातात जॉईनिंग लेटर नसेल, तोपर्यंत हे गेट बाहेर जाणार नाही. हा ठाम विश्वास संकल्प जर आज केला तर नक्कीच पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या घरामध्ये नोकरी तर असेलच आणि अभिमानाने सांगाल मी होतो, मी करून दाखवलंय, हा विश्वास तुमच्याकडे येईल. पण ठरवण्याची गरज आहे. जाता जाता एक उदाहरण तुम्हाला देईल आणि थांबेल. ठरवण्याची शक्ती खूप मोठी आहे. मी नेहमीच हे उदाहरण देतो. जर ठरवलं तर आयुष्यात अशी गोष्ट राहत नाही की तुम्ही ती मिळवत नसतात. आणि आज ठरवावं लागेल. मी मातेच्या बाबतीत बोलेल. जेव्हा आई मुलाला जन्म देते तेव्हा तिच्या वेदना किती मोठ्या असतात त्या मातेलाच माहिती. त्या वेदना सहन करून 16 वर्ष मोठी करते, त्या वेदना किती असतात ते मातेलाच माहिती. त्या वेदनेची किंमत तुम्ही कधीच त्या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही. पण नक्कीच जर आपल्या आईचं नाव, आपल्या वडिलांचं नाव जर तुमच्यामुळे होत असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी त्या परिवाराला 4 चांद लावतात. एवढंच मी सांगेन. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. भरपूर जणांचे सत्कार अजून बाकी आहेत आणि प्रत्येकाचा सत्कार होत असताना जो क्षण त्यांनी बघितला तो क्षण तुमच्या आयुष्यात येऊ हीच अपेक्षा व्यक्त करेल. मनात ठरवा, तयारीला लागा आणि परत एकदा पुढच्या सत्कारासाठी सज्ज व्हा. कारण पुढचा सत्कार काही नॉर्मल नसणार आहे. तो कुठेही होईल, पुण्याला होईल, संभाजीनगर होईल, नाशिक होईल किंवा अहिल्यानगरला होईल. ठिकाण ठरवण्यात आहे. 4 ते 5 महिन्यात किमान 2000 विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार एकाच वेळेस होणार आहे. आणि सत्काराचं स्वरूपही खूप वेगळं असेल. त्यात तुमचं नाव असावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. ज्या आईवडिलांनी आपल्या मुलासाठी आज रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी मेहनत घेत आहे, त्यांच्या मेहनतीला भगवंत यश देवो. आणि माझ्या मुलांना परत एकदा ती उर्मी प्राप्त हो की मला काहीतरी करायचंय, आज तरी ठरवायचंय आणि त्या सत्काराची भागीदार माझ्या आई वडिलांना बनवायची बुद्धी देवो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या असमानता गरुडझेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिरातील कळसावर विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावरती चालूनही निष्ठेचं दिव्यत्व सिद्ध करणारे, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान या सर्व क्षेत्रात बहु आयामित्व व्यक्तिमत्व जोपासणारे आदरणीय सोनवणे सरांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर तुमचं धन्यवाद. आता यानंतर राहिलेल्या उर्वरित मुलांचा या ठिकाणी आपण सत्कार समारंभ या ठिकाणी करतोय. मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. मी नाव घेतोय, त्यांनी त्यांच्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.
वैभव दळवे त्याचे आईवडील त्याचा परिवार या ठिकाणी उपस्थित राहील. वैभव दळवेचा या ठिकाणी सत्कार होतोय. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते वैभव दळवे आणि परिवाराचा या ठिकाणी सत्कार होतोय. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते वैभव दळवे व परिवाराचा या ठिकाणी सत्कार होतोय. अतिशय हुशार कष्टाळू विद्यार्थी या ठिकाणी त्याची निवड झालेली आहे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. वैभवच्या आईचा या ठिकाणी सन्मान होतोय. वैभवचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर प्रियंका लाकूडझोडे आणि व परिवार. प्रियंका लाकूडझोडेचे मला वाटतं पती या ठिकाणी आलेले आहेत, निलेश जाधव. यानंतर या ठिकाणी सन्मान होतोय प्रियंका लाकूडझोडे व तिच्या मातोश्रीचा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. यानंतर मंचावरती उपस्थित राहायचं आहे. सहपरिवार या ठिकाणी सन्मान होत आहे. वनरक्षकपदी या ठिकाणी प्रियंकाची निवड झालेली आहे. पती पण वनरक्षक या ठिकाणी आहेत. दोघंही पती पत्नीचे या ठिकाणी वनरक्षक म्हणून निवड झालेली आहे. अतिशय कष्टाळू जगदी प्रामाणिकपणे अभ्यास करणारी ही विद्यार्थिनी, तिचा सहपरिवार या ठिकाणी सन्मान होत आहे. सरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सत्कारासाठी निमंत्रित करतोय ऋतुजा गायगोवे व तिचा परिवार. ऋतुजा गायगोवे व तिचा परिवार यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. ऋतुजा गायगोवे व तिची मातोश्री या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी येते. मान्यवरांच्या हस्ते ऋतुजा व तिच्या परिवाराचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. निवड महाराष्ट्र पोलीसमध्ये या ठिकाणी झालेली आहे. यानंतर मी सत्कारासाठी निमंत्रित करतोय स्नेहल दाती व तिचा परिवार यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. स्नेहल दाती व तिचा परिवार. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी तिचा सत्कार समारंभ या ठिकाणी होतोय. स्नेहल दाती व तिचा परिवार महाराष्ट्र पोलीस म्हणून या ठिकाणी निवड.
सत्कारासाठी गिरीश पुराणे व त्याचा परिवार आणि सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित राहायचं आहे. गिरीश पुराणे व त्याचा परिवार. गिरीशची सिस्टर या ठिकाणी आलेले, बहीण या ठिकाणी आलेले, त्यांनी यायचं आहे. गिरीश पुराणे व तिची बहीण, मला वाटतं तिची बहीण पण या ठिकाणी MPSCची तयारी या ठिकाणी करते आहे, तेही स्पर्धा परीक्षेची तयारी करते आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. दोन्ही बहीण भावांचा अतिशय कष्टाळू जिद्दी या ठिकाणी हे बहीण भाऊ आहेत. त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि आर्मीमध्ये या ठिकाणी मुलीची निवड झालेली आहे. यानंतर सन्मानासाठी मी निमंत्रित करतोय श्याम शिरसाट व त्याचा परिवार. श्याम शिरसाट व त्याचा परिवार त्यांनी मंचावरती यायचं आहे. श्याम शिरसाटची या ठिकाणी निवड नुकतीच आर्मीमध्ये झालेली आहे. अतिशय हुशार, कष्टाळू विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, या सर्वांनी या ठिकाणी कष्ट केलेले आहेत. काहीतरी वेगळे केले म्हणून या ठिकाणी यांचा सन्मान होतोय. श्याम शिरसाट आणि त्याचा परिवाराचा या ठिकाणी सन्मान होतोय मान्यवरांच्या हस्ते. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. काका मामा जे आले असतील त्यांनी सगळ्यांनी स्टेजवरती यायचंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय कष्टाळू माऊली उन्हाळे, सातत्याने प्रयत्नशील असणारा, या ठिकाणी कोणाचे अध्यात नाही मध्यात नाही प्रामाणिकपणे कष्ट करणारा माऊली उन्हाळ्याचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचे मामा काका सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. आपलाही सन्मान व्हावा असं विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करायचे. सर्वांना या ठिकाणी त्याच्यानंतर मी आमंत्रित करते भालके मयुरी आणि तिच्या परिवाराने त्यांनी स्टेजवरती यायचंय. त्याच्यानंतर मी आमंत्रित करते भालके मयुरी आणि तिच्या परिवारासह त्यांनी स्टेजवरती यायचंय. भालके मयुरी आणि तिचा परिवार या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार स्वीकारतायत. महाराष्ट्र पोलीसमध्ये भालके मयुरीची या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि भालके मयुरीचे पती सुद्धा आर्मीमध्ये आहेत, ते सुद्धा या ठिकाणी होते. दोघंही पती पत्नी या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये आहेत. एकदा पद मिळाल्यानंतर आयुष्य कसं बदलतं त्याचं हे उदाहरण भालके मयुरी. त्याच्यानंतर मी अंजली जाधव हिला विनंती करते परिवारासह स्टेजवरती यायचं. अंजली जाधव आणि तिचा परिवार. या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी आपल्याच कर्मचारी आहेत मिसाळ मावशी, त्यांच्याही मुलाची या ठिकाणी निवड झालेली आहे, परंतु तो या ठिकाणी उपस्थित नाही आहे. करीना शेखला या ठिकाणी मी निमंत्रित करतो. त्यांनी त्याचा सन्मान देण्यासाठी परिवारासह उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी मिसाळ मावशींच्या मुलाची निवड सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. मावशी इकडून या. अतिशय सामान्य परिस्थितीतून असामान्य असं कर्तृत्व करणाऱ्या त्यांच्या मुलाची या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे.
मंचावरती उपस्थित राहायचं आहे. मिसाळ मौसी करीना शेखचे आई वडील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी मंचावरती यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. करीनाची निवड महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी झालेली आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून कष्टाळू ही विद्यार्थिनीचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. करीना शेखचा तिचे आई वडील या ठिकाणी आहेत. आई वडील बरोबर असताना आपला सन्मान होणं एक असामान्य गोष्ट या ठिकाणी आहे. आपणही प्रामाणिकपणे कष्ट करून आपलाही सन्मान या ठिकाणी होईल भविष्यकाळामध्ये. करीना शेख आणि तिच्या आई वडिलांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. घेण्यासाठी मिसाळ मावशी यांचे स्टाफ नाही. मिसाळ मावशी स्टाफ तर आहेतच आहेत, पण मिसाळ मावशी एक काम करतात त्या ठिकाणी पोळ्या बनवण्याचं, विद्यार्थ्यांना खाऊ घालण्याचं काम करतात. अतिशय सामान्य परिस्थितीतून मुलाला घडवलं आणि अधिकारी बनवलं. अशा मावशीसाठी जोरदार टाळ्या तुम्ही वाजवायच्या. एक सामान्य आई काय करू शकते आपल्या मुलासाठी, कोणत्या पदावरती घेऊन जाते, यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मिसाळ मावशींचा मान्यवरांचा असतंय या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. एक शांत चला. एक हिरा मॉनिटर घे, उभे कर. हात्यावर लावतो मग तुमच्या